तर आज बाहेर पाऊस सुरू असताना मी ठरवलं आहे की मी आत गरम गरम हॉट चॉकलेट बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही थोडं पाणी आणि थोडं दूध मिक्स करून तापवायला ठेवा. मी थोडं अजून दूध टाकलेलं आहे बिकॉज मला 2 कप बनवायचे होते. तुमच्याकडे चॉकलेट मिक्स असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता, नसेल तर इट्स फाईन. यूज कोको पावडर. कोको पावडरनी पण छान होऊन जातं. इथे तुम्ही बघू शकता मी मिल्क पावडर टाकायला गेली आणि पावडरचं पाण्याच्या ऐवजी दुसरंच काही पडलेलं आहे. मिल्क पावडरचे पण 2 सॅशेस टाका, कपनुसार टाका. एका कपला 1, 2 कपसाठी 2. त्यानंतर मी अनस्वीटन कोको पावडर टाकलेलं आहे. कोको पावडर इज अ मस्ट. त्याने एकदम छान फ्लेवर, टेस्ट, कलर सगळं येतं. स्टर करा, मिक्स करा, उकळू द्या. उकळल्यानंतर लास्टमध्ये तुम्ही बघू शकता मी डार्क चॉकलेट तोडायची प्रयत्न करत आहे. हे खूप लक्झुरियस डार्क चॉकलेट आहे. खूप व्यवस्थित, खूप छान. त्याला थोडं बारीक चॉप करून लास्टमध्ये दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये टाका. त्याला स्टर करा. थोडं अजून वेळ त्याला तापू द्या, उकळू द्या. त्यानंतर तुम्ही याला सर्व करू शकता. माझे 2 सर्विंग्स होते, मी आणि माझे हजबंड. सो मी त्याला पण थोडंसं दिलेलं आहे. थोडंसं राहिलं होतं तेच दिलेलं आहे. आणि बाहेर छान थंड वातावरण होतं. आत छान हॉट चॉकलेट बनलेलं होतं. We just enjoyed it. It was super good. Do try and let me know. Bye bye.